तर या पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमध्ये। पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीला पूर। पुराच्या पाण्यात नागरिकांचा जीवघेणा प्रवास। सोलापूरमधील माढ्याच्या चव्हाणवाडीतील रस्त्याअभावी ग्रामस्थांची मोठी कसरत। गावाला रस्ताच नसल्याने ओढ्याच्या पाण्यातून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास। बीडच्या अंबाजोगाईतील घाटनांदूर शिवारामधील सोयाबीनच्या पिकात गुडघाभर पाणी साचलं। शेतकरी रामभाऊ वैद्य यांचं मोठं नुकसान। तात्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिखल। वर्गखोल्या मोडकळीस चिमुकल्या विद्यार्थ्यावर चिखलातून वाट काढण्याची वेळ। नांदेडच्या बारडमध्ये शेतकऱ्यांनी भाजप आमदार राजेश पवारांची गाडी अडवली। ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर पुढच्या वेळी गाडी फोडू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा। नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदेंनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। मका, सोयाबीन, कापूस यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी तातडीने प्रयत्न। सुहास कांदेंचे शेतकऱ्यांना आश्वासन। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी गावातील पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित। मदतीसाठी शेतकऱ्यांचं पाण्यात उतरून आंदोलन। पंचनामे झाले मात्र मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। नांदेडच्या मारतळामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। भाजप आमदार चेनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचं टाळ मृदुंगाच्या गजरात भजन आंदोलन। राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी।